नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पहा पुणे शहरामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नाशिक या ठिकाणी कुंभमेळावा भरतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलं आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. त्र्यंबकेश्वर बघा या ठिकाणी गोदावरी ही या ठिकाणी नदी उगम पावते, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. धरमतरची खाडी विचारली कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा धर्मतरची खाडी प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नायगाव हे अभय अरण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, नायगाव हे अभय अरण्य कशासाठी प्रसिद्ध? तर मोरांसाठी बघा नायगाव हे अभय अरण्य प्रसिद्ध आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. तेल्या हा रोग कोणत्या पिकासंबंधीचा असेल? ऊस, कापूस, डाळिंब आणि केळी. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पहा तेल्या हा रोग डाळिंब या पिकासंबंधीचा रोग आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रामटेक बघा हे धार्मिक स्थळ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पहा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चित्रकूट हा धबधबा पहा इंद्रावती नदीवरचा धबधबा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. साल्हेर मुल्हेर. साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? बघा सर्वांनी सांगायचे. साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामधले किल्ले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी या ठिकाणी विचारला आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी सांगायचं आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असेल? शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय आहे. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल? क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा बघा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा बघा क्षेत्रफळाने जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. संत जनाबाई यांची समाधी विचारली कोणत्या ठिकाणी आहे? मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता. संत जनाबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? बघा गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल. सांगली बघा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं. महाराष्ट्रामध्ये कोणते शहर पहा सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? बुटिबोरी बघा बुटिबोरी, भिवंडी, नाशिक यापैकी नाही. बघा भिवंडी हे शहर काय आहे? सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? याचं योग्य उत्तर काय असेल, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह म्हटले कोणता ग्रह असतो, शुक्र ग्रह बघा सर्वात तेजस्वी ग्रह आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं, भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश पहा हे भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधला सर्वात मोठा खंड कोणता आहे? सर्वात मोठा खंड विचार जगातला सर्वात मोठा खंड कोणता असेल तर आशिया. बघा हा जगामधला सर्वात मोठा खंड आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती आहे? दक्षिण आफ्रिका बघा सर्वांनी सांगायचे, दक्षिण आफ्रिका ब्राझीलची राजधानी कोणती आहे? ब्राझिलिया. चीनची कोणती आहे? चीनची राजधानी बीजिंग आहे. दक्षिण आफ्रिकेची बघा कॅनबेरा कुठली आहे? ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा. बघा महत्त्वपूर्ण पण बघा ऑस्ट्रेलियाची कोणती आहे? कॅनबेरा आहे. मग दक्षिण आफ्रिकेची कोणती आहे? प्रिटोरिया. प्रिटोरिया बघा हे शहर काय आहे? दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताची सर्वाधिक सीमा आहे? कोणत्या देशाबरोबर भारताची सर्वाधिक सीमा लागून आहे? बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, तर बांगलादेश बघा या देशाबरोबर भारताची सर्वाधिक सीमा लागून आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, लाल रंगाचा ग्रह म्हणजे कोणता ग्रह असेल? लाल रंगाचा ग्रह कोणता असेल? मंगळ बघा हा ग्रह काय आहे? लाल रंगाचा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वायूला मार्श गॅस असे म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे, कोणत्या वायूला मार्श गॅस असे म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा मिथेन. मिथेन या वायूला प्रामुख्याने मार्श गॅस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं असेल? भारतामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे? बघा या ठिकाणी मुंबई बघा हे शहर काय आहे? भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यक्षगान. यक्षगान काय आहे? नृत्य प्रकार आहे. कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? यक्षगान. बघा यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटक या राज्याचा नृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेचं कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? बघा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये असतो. संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं असेल? वरिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? बघा वरिष्ठ सभागृह आपण या ठिकाणी राज्यसभेला म्हणतो. या ठिकाणी कनिष्ठ विचारले लोकसभेला बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? विशाखा. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर कुसुमाग्रज यांचा बघा विशाखा हा काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोगचा धबधबा. जोगचा धबधबा विचारले कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? योग्य उत्तर काय असेल? जोगचा धबधबा पहा शरावती नदीवरचा धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले सर्वात लांब हिमनदी. बघा भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती असेल? सियाचीन. सियाचीन बघा ही भारतामधली सर्वाधिक लांबीची हिमनदी आहे. सियाचीन नदी प्रामुख्याने जम्मू काश्मीर या राज्यामधली नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेअर बाजारावर. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे कोणती संस्था असेल? सेबी बघा ही संस्था आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतामधले पहिले कार्बनमुक्त राज्य कोणतं असेल? भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर पहा, अरुणाचल प्रदेश हे भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता असेल? भारताचा राष्ट्रीय खेळ बघा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दिशा ओळखण्यासाठी. दिशा ओळखण्यासाठी बघा जहाजावर कोणते यंत्र असते? जहाजावर बघा कोणते यंत्र असते? रडार असते का? सोनार असते का? होका यंत्र बघा जहाजावर बघा दिशा ओळखण्यासाठी प्रामुख्याने होका यंत्राचा वापर होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात लांब धरण कोणतं आहे? सर्वात लांब धरण बघा लांब धरण म्हटलं की भ्राकरा नानगल हे बघा भारतामधलं सर्वात लांब धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं आहे?
मानवाच्या रक्तामध्ये आढळणारा घटक कोणता असेल? मानवाच्या रक्तामध्ये आढळणारा घटक कोणता आहे? बघा रक्तामध्ये हिमोग्लोबिन या नावाचा बघा रक्तामध्ये प्रामुख्याने घटक आढळत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गोवा. पानिपत हे ठिकाण पहा हरियाणा या राज्यामधलं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्वारीचे कोठार विचारले कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? सोलापूर बघा या जिल्ह्याला प्रामुख्याने ज्वारीचे कोठार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलं? कोसला. कोसला ही कादंबरी, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची होती? बघा भालचंद्र नेमाडे यांची बघा कोसला ही कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठे वाळवंट चिली, सहारा, थरचे वाळवंट यापैकी नाही. बघा जगातलं सर्वात मोठे वाळवंट बघा सहारा वाळवंट आहे. बघा सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे. बघा यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी, महाराष्ट्राचा राज्य पक्षी, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष. बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असेल? हरियाल पहा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य पक्षी आहे हरियाल. शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू पहा यांच्या समाधी स्थळाचं नाव पहा या ठिकाणी शांतिवन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. शक्तीस्थळ बघा कोणाचं आहे? शक्तीस्थळ बघा हे समाधी स्थळ इंदिरा गांधी यांचे होते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? योग्य उत्तर काय असेल? विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय काच बनवण्यासाठी आवश्यक असणारा घटक कोणता असेल? बघा आपल्याला बघा काच बनवायची आहे, त्यासाठी आवश्यक घटक कोणता असतो? दगड, ग्रेनाइट, वाळू, माती. बघा काच या ठिकाणी वाळू हा घटक या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? मग याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणारी बघा मृदा कोणती असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी मृदा या ठिकाणी बघा रेगूर मृदा प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 काय विचारला आहे? चांदी. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, सोने मूलद्रव्याची, सोन्याची विचारतात, तांब्याची विचारतात, बघा पारा. बघा जेव्हा या ठिकाणी बघा जे महत्त्वपूर्ण धातू आहेत बघा यांची बघा संज्ञा परीक्षेमध्ये विचारली जाते. बघा एयू ही संज्ञा कोणाची आहे? एयू बघा ही संज्ञा सोन्याची आहे. एजी बघा कोणाची असेल? एजी ही संज्ञा बघा चांदीची या ठिकाणी संज्ञा आहे. एफई बघा ही काय आहे? लोखंडाची या ठिकाणी संज्ञा आहे. एफई बघा के कोणाची होती? के ही संज्ञा पोटॅशियम, पोटॅशियम के. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हे अभयारण्य आहे. टिपेश्वर विचारले, टिपेश्वर बघा हे प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणतं आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं असेल? बघा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई पदासाठी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.